नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं स्टेटस कसं चेक करावं, नेमकं आपला अर्ज पात्र आहे का अपात्र आहे, आपले हप्ते का बंद झालेत किंवा आपले हप्ते सुरू आहेत तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे का, येणारे हप्ते आपले बंद होऊ शकतात का, अशा प्रकारची जी स्थिती आहे ती आपल्याला पाहता येते का आणि पाहता येत असेल तर कशी पाहता येईल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आता बघा, याच्या दोन पद्धती आहे। अशा महिला ज्यांनी नारी शक्ती दूत नावाच्या ऍप वरती अर्ज भरले होते आणि अशा महिला ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती अर्ज भरले होते। आता वेबसाईट वर ज्यांनी अर्ज भरलाय त्यांचं स्टेटस कसं बघायचं आणि ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप वरती अर्ज भरला होता त्यांचं स्टेटस कसं बघायचं, या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी आज स्पष्ट करणार आहोत। बघा, लोकांना खूप येड्यात काढलंय काही लोकांनी की या ठिकाणी अर्जाचा स्टेटस बघा, तिकडे बघा आणि स्टेटस बघता येतं का, कोणत्या गोष्टी चेक करता येतात आणि कोणत्या चेक करता येत नाही, या गोष्टी आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती आलो आहे। ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या वेबसाईट वरती भरलाय त्यांना स्टेटस चेक करता येतं। ज्यांनी या ठिकाणी नारी शक्ती दूत ऍप वरती अर्ज भरलाय त्यांना या ठिकाणी स्टेटस चेक करता येत नाही। त्यांची गोष्ट मी पुढे सांगतो तुम्हाला काय करायचं त्यांनी। बघा, या वेबसाईटवर आल्यानंतर इथं वेगवेगळे पर्याय आहेत, योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्रे। तर तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचंय। इथं क्लिक केलं का इथं तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि हे जे अंक आहे ते टाकून लॉग इन करायचंय। आता खूप लोक इथं येतात आणि हे टाकून बघतात, पासवर्ड काय टाकायचं विचारतात। अरे बाबांनो, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला होता त्याच वेळेस तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे तोच टाकायचा आहे। आता काही लोकांनी सीएससी सेंटरवर अर्ज भरलेला आहे। आता ज्यांनी सीएससी सेंटरवर भरलाय त्यांना तिथं जाऊन त्यांना विचारावं लागेल की आमचा अर्जाचं काय झालंय ते स्टेटस चेक करा। जर त्यांनी वेबसाईटवर भरला असेल आणि त्यांचा युजर आयडी पासवर्ड त्यांच्या ध्यानात असेल तर बघा, आता या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकून या मोबाईल नंबरवरून खूप अर्ज भरलेले आहेत अशा तुम्हाला लॉग इन करून दाखवतो। बघा, इथं लॉग इन आपण या पर्यायावर क्लिक करूया। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने दिसेल। बघा, इथं तुम्हाला म्हटलेलं आहे ऍप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेबद्दल सोडून द्या तुम्ही काय त्याची माहिती आहे, परंतु इथं तुम्ही किती अर्ज सबमिट केलेले ते तुम्हाला दिसतील। आता माझ्या डेस्कवरून आता मी एवढे अर्ज भरलेले आहेत। या ठिकाणी या अर्जाच्या ठिकाणी झालेलं काय आहे बघा, इकडं नाव असतं, त्यानंतर हा ऍप्लिकेशन नंबर असतो, इथं फोटो असतो आणि तुमच्या अर्जाचं स्टेटस आहे इकडे दाखवतं बघा, अप्रूव्ड दाखवतं आणि इकडे काय दाखवतंय तुम्हाला संजय गांधी योजनेचा लाभ भेटलाय का, इथं नो असलं पाहिजे, इथं नोच राहणार आहे। आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ऍक्शन मध्ये तुम्ही कशा पद्धतीने अर्ज भरलाय आणि इकडे तुम्हाला किती किती पैसे मिळालेले आहेत। तर इथं बघा, ज्या महिलांना आता ही एक महिला आहे, यांचं वालं या ठिकाणी अप्रूव्ड दाखवतं पण इथं यस दाखवतं। यस काय दाखवतं की या महिलेला ऑलरेडी संजय गांधी योजनेचा लाभ सुरू आहे, तर हिचं काय दाखवणार, यस दाखवणार। मग या महिलेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद आहेत का, बंद आहेत कारण त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळतोय। बघा, इथं यस लिहिलंय, संजय गांधी लिहिलंय आणि या महिलेला इथं संजय गांधी योजनेचा लाभ मिळतोय। मग आता या महिलेचं काय होणार, या महिलेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आणि संजय गांधी योजनेचे पैसे चालू राहणार। आता या ठिकाणी जर तुमच्या केवायसी मध्ये त्रुटी असेल किंवा तुमच्यावाले पैसे बंद झाले असेल तर याचं कुठलंही कारण या ठिकाणी सांगितलेलं नाहीये। आता इथं जो आहे तो तुम्ही अर्ज कसा भरलाय ते बघू शकता। बघा, इथं कसा अर्ज भरलाय, कसे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्ही पुन्हा चेक करू शकता। आता हे चेक करणं, बघा, आता प्रायव्हेट माहिती आहे ही आपण दाखवणं योग्य नाही लोकांना। जर तुमचा अर्ज तुम्ही या ठिकाणी भरला असेल, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती भरला असेल तर तुम्हाला हे स्टेटस अशा पद्धतीनं पाहता येतं। त्यातही काही गोष्टी अशा आहेत की जर तुमचा अर्ज अपात्र केला असेल, तुम्हाला अपात्र केला असेल तर का अपात्र केलं याचं कारण इथं सांगत नाही। तुम्ही फक्त किती किती हप्ते आले, कोणत्या कोणत्या तारखेला आलेले तेवढंच बघू शकता। एवढ्याच गोष्टी या ठिकाणी चेक करता येतात। आता उरतो प्रश्न, ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप वरती अर्ज भरला आहे, आता ते नारी शक्ती दूत नावाचं ऍप बंद आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही स्टेटस पाहता येत नाही। परंतु शासनानं ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, जर एखाद्या महिलेचे पैसे बंद झाले किंवा तिला अपात्र केलं तर त्याचं काय कारण आहे, त्याचं स्टेटस वेबसाईट वरती सर्व महिलांचे स्टेटस या ठिकाणी पाहता यायला हवे। त्यांना आतापर्यंत किती हप्ते आले आहेत आणि तुमचं इथून पुढे पैसे चालू राहणार आहे का, तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे का, कारण दरवर्षी या ठिकाणी लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे। मग ही केवायसी जर करावी लागणार असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, नेमकं तुमचा अर्ज पात्र आहे का अपात्र आहे, या गोष्टी तर चेक करण्यासाठी सुविधा शासनानं या ठिकाणी द्यायला हवी। तर तुमचा अर्ज पात्र आहे का अपात्र आहे ही गोष्ट चेक करता येत नाही। आणि ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप वरती अर्ज भरलाय त्यांना कुठंच स्टेटस चेक करता येत नाही। त्यामुळे तुम्ही शांत राहा, पैसे आले
तर आले समजायचे, नाही आले तर मग या ठिकाणी तुमचा अर्ज काहीतरी अर्जामध्ये त्रुटी आहे किंवा तो अर्ज अपात्र केलाय असं समजायचं आणि शांत बसायचं. जोपर्यंत नवीन केवायसी सुरू होत नाही तोपर्यंत वाट बघा. लवकरच लाडकी बहीण योजनेची या वर्षीची केवायसी पुन्हा सुरू होऊ शकते. ते सुरू झाल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.